अमरावतीमध्ये 27 एप्रिल रोजी छत्री तलाव परिसरामध्ये श्रमदानाचा अनोखा उपक्रम पाहायला मिळाला। युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने आयोजित या उपक्रमामध्ये आमदार रवी राणा आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी स्वतः सहभाग घेतला। आमदार रवी राणा यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या श्रमदानात कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला। छत्री तलाव परिसरातील कचरा, गवत आणि झुडपांची स्वच्छताही करण्यात आली। यावेळी रवी राणा आणि नवनीत राणा यांनी स्वतः हातात कुदळ टोपलं घेत श्रमदान करत स्वच्छतेचा संदेश दिलाय। अमरावतीच्या प्रसिद्ध छत्री तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी हा उपक्रम महत्त्वाचा मानला जातोय। यावेळी बोलताना आमदार रवी राणा यांनी मोठी घोषणा केली। छत्री तलावात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार असून तलावावर तरंगत विश्रामगृह देखील तयार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। या घोषणेमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरणही पाहायला मिळाले। स्वच्छता आणि विकासाचा संदेश देणारा हा उपक्रम आणि छत्री तलावाच्या नव्या रूपाची घोषणा आता प्रत्यक्षात किती लवकर येते हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। मी आपल्याला एवढंच सांगू शकते की ज्या पद्धतीने छत्री तलावला 2 वर्ष अगोदरी सुद्धा आपण असंच गाळ काढण्याचं प्रकरण केला होता। आपण पूर्ण नियोजन करून पूर्ण गाळ काढण्यात आलं होतं, कारण की जे उन्हाचा पिरियड आहे त्या उन्हाच्या पिरियड मध्ये पाणीची कमतरता हे सगळ्यांना भासते। आणि या छत्री तलावामध्ये आता जे गाळ तुम्ही पूर्ण आजूबाजू चारफेर पाहत आहे त्याला गाळ काढलं नाही, येणाऱ्या पावसामध्ये जे पाण्याची कमतरता आम्हाला त्या 2-3 महिन्यात होऊ शकते ते नाही झालं पाहिजे, म्हणून आपण हे गाळ काढण्याचं काम आणि श्रमदान स्वतःचा श्रम देऊन सगळे त्याच्यामध्ये डॉक्टर्स आहे, कॉर्पोरेटर्स आहे, इंजिनियर्स आहे, अधिकारी आहे, ज्यांना ज्यांना वाटते की हा गाळ काढल्याने आपल्या शहरामध्ये पाण्याची कमतरता नाही होणार ते सगळ्यांनी आपला आपला श्रम दिलाय। तर मला वाटते सगळ्यांनी प्रयत्न केलाच पाहिजे। या ठिकाणी छत्री तलाव हा अमरावती महानगरपालिकेच्या इतिहासामधला मोठ्या प्रमाणात आपण पाहू शकता की छत्री तलावाच्या माध्यमातून आज संपूर्ण या ठिकाणी संपूर्ण युवा स्वाभिमान पार्टीचे कार्यकर्ता, सगळे आमचे नगरसेवक सगळ्यांनी मिळून सकाळी 6 वाजतापासून या ठिकाणी साफसफाई केली, मोठ्या प्रमाणात गाळ काढला। या ठिकाणी तुम्ही बघितलं काचं पडलं होतं ते काचं वेचण्याचं काम केलं, यातलं गवत काढण्याचं काम केलं, मोठ्या प्रमाणात नाल्या ज्या भरल्या होत्या त्या स्वच्छ करण्याचं काम केलं। ज्या ठिकाणी ते पाहिलं की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे मूर्त्या पडल्या होत्या आपल्या मोठ्या प्रमाणात गणपतीच्या, लक्ष्मी देवदेवतेच्या, त्या मूर्त्या उचलण्याचं काम केलं, मोठे दगड होते ते उचलण्याचं काम केलं। आणि मोठ्या प्रमाणात हा जनसेवा दिवस या ठिकाणी सगळ्या मिळून आम्ही इथे साजरा केलेला आहे। आज आम्ही सगळ्यांनी एकमताने निर्णय घेतला की छत्री तलावला एक तरंगतं एक चांगलं रेस्टॉरंट या ठिकाणी चांगल्या प्रकारे पर्यटनाला चालना देण्यासाठी इथे बोटिंग सुरू करू, मोठ्या प्रमाणात रेस्टॉरंटची या ठिकाणी उपलब्ध करून देऊ, जेणेकरून अमरावतीमध्ये पर्यटनाच्या माध्यमातून अनेक फॅमिलीला इथे येता येईल, जेवण करता येईल, फॅमिलीसोबत काही वेळ त्यांना इथे चांगल्या प्रकारे देता येईल, अशा उद्देशानं या ठिकाणी सगळे मिळून आम्ही या ठिकाणी निर्णय घेतला आहे। येणाऱ्या काळामध्ये हे पर्यटन विकसित करून बोटिंग सुरू करून या ठिकाणी रेस्टॉरंट सुरू करून इथे पर्यटनाला आम्ही चालना देतो।